मित्रांनो, ह्या व्हिडिओला स्ट्राईक पण येऊ शकते आणि हा व्हिडिओ माझा डिलीट पण होऊ शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओ बघून घ्या आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा तुमच्या मित्रांना पण. आणि हे बिग बॉस मराठी सीझन 6 ची जे रियालिटी आहे ते दाखवून देऊया. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया न टाइम घालता. मित्रांनो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा, कारण की मी जे आज बिग बॉस बद्दल सांगणार आहे ते एकदम शॉकिंग आहे. मित्रांनो, पहिला हा व्हिडिओ बघा. लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये बिग बॉस मध्येच झालं होतं भावा बहिणीचं नातं, ते म्हणजे दिव्याताई शिंदे आणि आरबी मध्ये. त्यावेळेस रितेश भाऊला आवडलं नाही हे नातं आणि रितेश भाऊने तिथं बिग बॉस मध्ये सगळ्याच्या देखत डायरेक्टली बोलले की घरामध्ये आता लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. ठीक आहे, भावा बहिणीचं नातं नाही चालत आहे, लवशिपचं चालतंय, आम्ही ऍक्सेप्ट करतो. भावा बहिणीचं नातं चालत नाहीये ते. मित्रांनो, आता जे तन्वी आणि आरबी मध्ये भावा बहिणीचं नातं सुरू आहे त्याच्यामध्ये भाऊला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मित्रांनो, तन्वीनं केलेलं प्यार आणि आम्ही केलेलं लफडा हे सगळं जर बघायला गेलं तर तन्वीला हे लोक सरळ ट्रॉफी द्यायचा तयारीत आहेत. मित्रांनो, फक्त आपला टाइम वेस्ट होत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, कालचाच विषय घ्या, शनिवारचा. संकेत ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस रितेश भाऊ बोलतात की हा चर्चेचा विषय नाही, हा भाऊच्या धक्क्यावर चर्चेचा विषय नाही, ते तुमचं तुम्ही घरात बोला. म्हणजे मित्रांनो, बाकीचे सदस्य बोलले तर ते चर्चेचा विषय नसतो आणि ज्यावेळेस तन्वी बोलते ते चर्चेचा विषय असतो. आणि ते चर्चेचा विषयच नाही तर भाऊच्या धक्क्यावर बोलायचा विषय असतो. म्हणजे तन्वी इज द ग्रेट आणि बाकीचे सदस्य फालतू. मग एक काम करा, बाकी लोकांचा टाइमपास जे आहे, महाराष्ट्राचा जे टाइम वेस्ट करता तुम्ही, ते बंद करा आणि ट्रॉफी देऊन टाका तन्वीला. विषय संपला ना. तुम्ही जर बिग बॉस चालवते तर एकही फेअर डिसिजन घेत नाहीत. मित्रांनो, आता पण एकही फेअर डिसिजन झालेलं नाहीये. मित्रांनो, व्हिडिओ डिलीट होण्याच्या अगोदर पटापट बघा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, बाय बाय आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा.